गाईज पोहोचलो आपण लग्नाच्या ठिकाणी. आपला सौ पण भेटलाय. हाय गाईज. आतमध्ये नवरदेव बसलेला आहे आणि इकडचं वातावरण बघा कसं झालं सध्या. एकदम चिकनं वातावरण झालंय. कसं दिसतंय नाद खुळा जळगाव धुळा. किंवा आपला डायलॉग नाही, समाधानचा डायलॉग आहे. नवरदेवाला चला आता नवरदेव दाखवतोय कसा बंडेलीवर बसला. अय नवरदेव इकडं कोपऱ्यात बसलाय नवरदेव. बघा नवरदेवाचे चाळे बघून असं वाटत नाही घेच लग्नावर आलेला आहे. गाईज हे बघा हे नवरदेव. वाजलेत किती आत्ता 7:13 आणि एवढी आणखीन हळद चालू व्हायची काय आहे का नाही. काहीच नाही, नमुना तसा झोपला आणखीन. आम्ही पण इथं बसलोय टाइमपास करत. सिद्ध होती म्हणून दावले करू जमणार नाही लाचार आता खरंच काय टाइमपास चालला येऊ. पाय पड रे. कोण घेणार नाही घेतली बाय. आणि काय घेतले माहिती आहे का, जॉकीचे अंडरपॅन्ट. पता इकडं. चला गाईज नवरदेव चालला हळदीला. आम्ही आता खाऊन घेतो आमचं पोटा पाण्याचं बघू. हो हे बघा चालू झालंय जेवण. शिरा गाईज हळद झाली आता. सोन्याचा परत राडा झाला. अरे लावले पते एवढे नको करू. अरे लावले ना सौरे कधी लवी तो मग गाळ्यात आम्हाला आता. हा 28ला पुढच्या 28 एप्रिल. बघा सोने 28 एप्रिल हळद आहे म्हणतोय. काय माहिती बोलीशी ना हळदीला. मग काय विषय काय? कोण आहे तू? पाहिलं का भाई कोण आहे तू? पटला नाही भाई. नाही अजून यायची आल्यावर आत्ताच असं आहे. आत्ताच असं आहे अजून ती यायची. मदत करत आहेतच काय नाही. अय अरे तुम्ही मलाच लव रे मध्ये सोडला. चल चल गाईस एका जणावरती प्लॅनिंग चालू आहे. फायनली मधुसूदन चोळण्यात आला आहे. नाना नाच करते काय गाईस या इकडे आपल्याकडे. काही या पद्धतीने अभिसरला इथं हळद लागलेली आहे. त्यांच्या हळदीला अजून थोडा टाईम आहे तरी पण आम्ही त्यांना हळद लावलेली आहे. धन्यवाद वीर सर. यांची तर हळद झाली. थोड्या दिवसात आपले माननीय सौरभ सर यांची हळद लागणार आहे. किती तारीख आहे? 29 तारखेला यांना हळद लागणार आहे. तरी पण आता आम्ही त्यांचं थोडंसं काय म्हणता प्री हळद करून घेऊया. तवची आता 29 एप्रिलला लग्न आहे त्याचं. म्हणजे हळद लागणार आहे फायनली त्याला बी आहे का नाही. नाना आला भूबॉकर उशीर आलाय पण टायमवर आलाय तेवढं तरी बरं आहे. कर सोने इकडं नवरदेवाची हळद चालू आहे. त्याला पण हळद लावावं लागेल थोडी. आम्ही फोटोशूटच केलं नाही ना आमच्याला हळद लावून राहिले आधी.
झाला